गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आपण मागच्या चिंतनामध्ये दशक 3ऱ्याला सुरुवात केली होती आणि त्यातल्या पहिल्या समासामध्ये जन्मच कसा दुःखाला कारण आहे याचा विचार केला होता. त्यानंतर 4 समासांमध्ये एका सामान्य प्रापंचिकाच्या जीवनाचा चित्रपटच दाखविण्यात आला. प्रत्येकाच्या जीवनाला दुःख चिकटून आहेच. प्रत्येकाला ते कमी जास्त प्रमाणात भोगावेच लागते. मनुष्याला जी नाना प्रकारची दुःखे होतात त्याचे वर्णन अध्यात्मशास्त्रात ताप या शीर्षकाने केलेले आहे. ताप म्हणजे ज्याने मनुष्य तप्त होतो. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक असे एकंदरीत 3 ताप आहेत. जोपर्यंत संसारात व जीवनामध्ये खऱ्या अर्थाने दुःखाचे तडाखे बसत नाही तोपर्यंत भगवंताकडे माणूस वळत नाही, अंतर्मुखता येत नाही. अशी अंतर्मुखता येणे हेही पूर्वसुकृतच मानले पाहिजे. नाहीतर दुःख सहन न झाल्यामुळे आत्महत्या किंवा ज्याच्यामुळे दुःख सहन न झाल्यामुळे ज्याच्यामुळे मला दुःख झाले आहे त्याच्यावर सूड अशीही प्रतिक्रिया होऊ शकतात. 7व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे की तैसा संसारे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. श्रीराम की जो संसार दुःखाने दुखावला आहे, 3 तापांनी पोळलेला आहे, तोच परमार्थाचा अधिकारी असतो. याचा आपण जेव्हा सुरुवातीचं प्रवचन झालं तेव्हा अनुबंध चतुष्ट घेतलं. त्यात आपण हा अधिकारी कोण आहे परमार्थाचा याचा विचार केला होता. अशा अधिकारी व्यक्ती संतांच्या सहवासात येते तेव्हा ती शांत होते. जसे एखादी वस्तू मिळवण्यासाठी आपण तळमळत असतो, ती वस्तू मिळाली की आपण शांत होतो. समजा भूक लागली, अन्न सेवन केले, तहान लागली, पाणी पिले की आपल्याला शांत वाटते, समाधान वाटते. मग येथेही असेच आहे की प्रत्येक जीवाला दुःख हे होतेच. ते दुःख दूर करावयाचे असेल तर आधी मला हे दुःख का वाट्याला आले याचा विचार करावा लागेल. यासाठी आपण आध्यात्मिक ताप कसा असतो, त्याचे स्वरूप काय, तो कसा ओळखावा याचा विचार करू. आध्यात्मिक ताप या शब्दामध्ये अध्यात्म हा शब्द आला आहे आणि अध्यात्म म्हणजे शरीर. या शरीराला होणाऱ्या तापाला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. या आध्यात्मिक तापाचे मूळ कशात आहे याचा आपण सुरुवातीला विचार करू आणि त्यानंतर समर्थांनी सांगितलेले आध्यात्मिक ताप कोणते याचा विचार करूया. मला जे हे शरीर म्हणजे हा देह मिळाला आहे, तो देह म्हणजे मी असे मला वाटते. त्यालाच आपण देहाध्यास किंवा देह तादात्म्य म्हणतो.
आणि देह तादात्म्य हेच आध्यात्मिक तापाचे मूळ आहे. वास्तविक जीव हा ब्रह्मरूप असताना तो स्वतःच्या स्वरूपाला विसरतो, स्वतःला शरीर समजायला लागतो. येथे सर्व गडबड गोंधळ होतो. हा देहध्यास खोटा आहे, हे देहतादात्म्य सत्य नाही, याचा साधकाने तत्वज्ञानाच्या आधाराने ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मग प्रश्न पडतो की मी देह नाही तर मी कोण आहे. जेव्हा मी माझे शरीर, माझे घर, माझी साडी असं म्हणते तेव्हा माझे हा शब्द वापरते. मी शरीर, मी घर, मी साडी असे मी म्हणत नाही. म्हणजेच ज्याला मी माझे म्हणते त्याहून मी वेगळा आहे. जेव्हा मी म्हणते माझे डोके दुखत आहे तेव्हा व्यवहाराच्या दृष्टीने ते अगदी बरोबर आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने मी व माझे डोके हे वेगळे वेगळे आहेत. माझे डोके म्हणजे मी नाही हे लक्षात येतच नाही. अगदी तसेच माझे शरीर असं जेव्हा मी म्हणते तेव्हा त्या शरीरातून वेगळा कोणीतरी मी आहे. हा मी म्हणजे आत्मा, हेच माझे स्वरूप आहे. मी म्हणजे शरीर नाही तर आत्मा आहे हे लक्षात असावयास हवे. तरच या शरीराकडे मला साक्षी भावाने म्हणजे त्रयस्था वृत्तीने शरीराकडे मला बघता येईल. साक्षी भावाने पाहणे म्हणजे काय? तर समजा माझ्या मुलाचे डोकं दुखत असेल तर मी त्यावर उपचार करते, त्याला डोकं दाबून देते, त्याला बाम लावून देते. पण त्याकडे पाहत असताना मी ते शांतपणे अलिप्तपणाने बघत असते. त्याचप्रमाणे स्वतःच्या देहाला झालेल्या दुःखाकडे बघण्यासाठी मला साक्षीभावच अंतर्मनात गेला पाहिजे. देह सत्यत्व भ्रांतीतूनच त्यातनं मला सुटका करून घ्यावी लागेल, कारण त्याशिवाय मला साक्षीभावाने पाहता येणार नाही. या भ्रांतीचा विचार आपण ग्रंथारंभ लक्षणात केला होता. डॉक्टर काका हा विचार सांगताना त्याची खूप सुंदर व्याख्या करतात की ते म्हणतात की ज्याला मी माझं माझं म्हणतो तो मी नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. हा विचार समजून घेण्यासाठी आपण एक दृष्टांत घेऊयात. संत कबीर हे फार मोठे संत होऊन गेले. एकदा कबीर रामनामात मग्न असताना त्यांच्या पोटरीला कुत्रा चावला. त्यातनं रक्ताचे थेंब पडू लागले. एका सद्गृहस्थाच्या हे लक्षात आले आणि त्यांनी कबीराचे लक्ष त्या जखमेकडे व कुत्र्याकडे वेधले. कबीर रामनामामध्ये मग्न असल्यामुळे शरीराचे भान त्यांना नव्हते, त्यामुळे त्या व्याधीची जाणीव त्यांना झाली नाही. जाणीव न झाल्यामुळे ते चटकन म्हणाले, वह कुत्ता जाणे और पिढरी जाणे, म्हणजे स्वतःच्या देहाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून म्हणजे साक्षीभावाने पाहणे शक्य आहे हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. तुमच्या आमच्या बाबतीत मात्र त्याची प्रतिक्रिया तीव्रतेने उमटली असती व आणखी दुःख आपण वाढवून घेतले असते. मी आणि माझे शरीर विवेकाच्या साह्याने समजून घेऊन जर त्याचा विचार केला मी, तर त्या जीवनात येणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते. दुःख कधी नाहीसं होत नाही, पण पहिल्यापेक्षा त्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी होते. एवढा सगळा विचार करण्याचे एकच कारण आहे की आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप व आधिदैविक ताप प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच. त्याची छान वर्गवारी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे. ती समजून घेऊन विवेक केल्यास थोड्याफार प्रमाणात का होईना आपण आपले दुःख कमी करू शकतो. 13व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, देहे इंद्रिये आणि प्राण यांचेनी योगे आपण सुखदुःखे सिणे जाण, या नाव आध्यात्मिक श्रीराम. की जीव हा देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संबंधामुळे कधी सुखी तर कधी दुःखी होत असतो. त्यातील दुःखाच्या अनुभवाला ताप म्हणतात. देह, इंद्रिय आणि प्राण
यांच्या संबंधामुळे होणारे ताप या समासामध्ये समर्थांनी सांगितले आहेत. मग देहाचे ताप कोणते? तर खरूज होणे, देवी, कॅन्सर, गोर, बोट मुरगळणे, पाय मुरगळणे, क्षयरोग होणे, रक्तक्षय होणे, सर्वांगाला सूज येणे, जलोदराने पोट मोठे होणे, चक्कर येणे, जखम खोलवर जाऊन हाडापर्यंत पोहोचणे, डोके दुखणे, अर्धशिशी आहे त्यात, अतिसार, कावीळ, रक्ताच्या उलट्या होणे, उष्णतेचा त्रास होणे, अशी भली मोठी यादीच समर्थांनी दिली आहे. तसेच त्यांनी या आध्यात्मिक तापामध्ये काही इंद्रियांपासून होणारे आणि प्राणांपासून होणारे तापही विशद केले आहेत. कारण इंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ. म्हणजेच चष्मा लागणे, डोळ्यातून मोतीबिंदू होणे, तिरळेपणा असणे, डोळे येणे, कान दुखणे, कमी ऐकू येणे, कानात मळ होऊन कानाला ठणक लागणे, पुढे आलेले दात असणे, बुद्धी कमी असणे, वेडसरपणा, बोलण्यात बोबडेपणा असणे, तापट स्वभाव, मत्सर, हेवा वाटणे, दात चिळी बसणे, अशा प्रकारचे अनेक आध्यात्मिक ताप जीवाला होत असतात. 35व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की कोणी सेंदूर घातला, तेने प्राणी निर्बुजला, घशामध्ये फोड झाला, या नाव आध्यात्मिक श्रीराम. खरं म्हणजे ही ओवी वाचताना मला चित्रपट जो कटार काळजात घुसली हा बघितला त्याची आठवण झाली. कारण त्या चित्रपटामध्ये मत्सरामुळे प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा वडचर असल्या कारणाने त्याला अन्नातून सेंदूर घालून त्याचा आवाज घालविलेला दृश्य आपण बघितले होते. त्यामुळे माणसाचे खच्चीकरण देखील होते, गळ्याला दुखापत होते, कंठाला दुखापत होते, प्राण कोंडल्यासारखे होणे, त्यामुळे जीव कासावीस होणे, दमा, खोकला, उचकी लागणे, उश्वास कोंडणे, घसा दुखणे, जेवताना अन्नकण श्वासनलिकेत अडकून ठसका लागणे, ठसका लागून नाकातोंडातून पाणी देखील येते. अशा प्रकारचे विविध आध्यात्मिक ताप आपल्याला भोगावे लागत असतात. ज्याप्रमाणे स्थूल शरीराला हे ताप होतात तसेच सूक्ष्म शरीरालाही हे ताप होत असतात. की जसं देहाला सांगितले आपण की ठेच लागणे वगैरे हे जसे देहाला होतात, आपल्याला हा जो समोर देह दिसतो आहे त्याला आपण स्थूल देह म्हणतो आणि सूक्ष्म देह म्हणजे अंतःकरण वगैरे हे ज्याला सूक्ष्म देह म्हणतात. मग जसा मी शरीराचा विचार केला होता तसाच मी अंतर्मनाचाही विचार करायचा, म्हणजे सूक्ष्म देहाचाही विचार करायचा आहे. की जर मी मगाशी विचार केला होता की मी म्हणजे शरीर नाही तर आत्मा आहे, हा विचार स्थूलाच्या बाबतीतही केलाच पाहिजे. म्हणजे काय होते की माणसाची बोलण्याची एक पद्धत असते की माझ्या मनाला हे पटत नाही, माझ्या बुद्धीला हे पटत नाही, माझे प्राण कासावीस झाले आहे, इत्यादी प्रकारे माणूस बोलत असतो. ते अगदी बरोबर पण आहे. पण येथे मी आणि माझे मन, मी आणि माझी बुद्धी, मी आणि माझे प्राण या सर्व जोड्यांमध्ये मी आणि माझे हे दोन वेगळे आहेत हा विचार समजून घ्यायला पाहिजे. म्हणजेच माझ्यावर होणाऱ्या आघातांचा परिणाम खऱ्या मीवर होणे शक्यच नाही. कारण मी मुळात जीव हा सच्चित आनंद रूपच आहे हे सर्व समजून घेऊन देह सत्यत्व भ्रांतीतून मला स्वतःला सोडवावे लागेल, तरच या आध्यात्मिक तापातून माझी सुटका होईल. त्यानंतर समर्थ आता आपल्याला आधी भौतिक ताप सांगत आहे. हे सांगत असताना समर्थ पहिल्याच ओवीत सांगतात, मागा झाले निरूपण आध्यात्मिकाचे लक्षण, आता आधी भौतिकतो कोण सांगिजेल श्रीराम. की आता मी तुला जीवाला होणाऱ्या आध्यात्मिक ताप कोणचे हे सांगितले आणि आता मी तुम्हाला आधी भौतिक ताप सांगत आहे. आधी भौतिक ताप तर पंचमहाभूतांपासून झालेल्या तापाला आधी भौतिक ताप असे म्हणतात. तर पंचमहाभूते म्हणजे काय? तर पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. दुसऱ्या ओळीमध्ये
समर्थ आपल्याला सांगतात आहे की सर्व भूताचेनी संयोगे सुखदुःख उमजो लागे ताप होता मनभंगे या नाव आदी भौतिक श्रीराम. की पंचमहाभूते आणि जीव यांचा संबंध आल्यामुळे कधी सुख तर कधी दुःख याचा अनुभव जीवाला येतो. दुःखाचा अनुभव आल्यामुळे जीव त्रस्त होऊन मनाला वेदना होतात. हाच आधिभौतिक ताप आहे. मग पृथ्वीपासून काय ताप होतात? तर पृथ्वीपासून पायाला ठेच लागणे, भूकंप, पायात काटा जाणे, टोकदार असलेले लाकूड टोचणे. तर आप म्हणजे जल. जलापासूनही आपल्याला अनेक प्रकारचे ताप होतात. आपण पाहतो की अतिवृष्टी झाली की पूर येणे, पुरामुळे सगळे घरेच्या घरे उद्ध्वस्त झालेले आपण बघतो. पाण्याच्या प्रवाहात भोवरे असणे, पाण्याबरोबर वाहणारे ओंडके, उंच लाटा याचे तडाखे बसणे, पाण्याच्या लाटेबरोबर वाहून गेल्याने जीव गेला, अशा बऱ्याच घटना आपण नेहमी पाहत असतो. तेज. तेज म्हणजे अग्नी. तर अग्नी म्हणजे कुठल्या तरी एखाद्या घराला वगैरे आग लागणे किंवा स्वयंपाक करताना हाताला चटका बसणे. आगीत सुंदर सुंदर इमारती सुद्धा एका क्षणात भस्मसात झालेल्या आपण बघतो. जनावरे, धान्याचे कोठारे जळून जाणे, उभ्या पिकांना शेतात आग लागणे, गवताच्या गंजीच्या गंजी धान्याची पोतीच्या पोती भस्म होतात. आता सुद्धा आपण कोरोनाच्या मध्ये हॉस्पिटलला ऑक्सिजन देणाऱ्या सिलेंडरचा स्फोट होऊन मनुष्यहानी झाल्याचे आपण टीव्हीवर बघत होतो. वायू. वायूमुळे काय? तर वायूमुळे वादळ. आत्ताच आपण वादळामुळे किती नुकसान झाले याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला आहे. त्यामुळे मोठी मोठी झाडे उन्मळून पडतात, घराचे टीन उडून जातात. बऱ्याच वर्षापूर्वी भोपाळ वायू गळतीचा सुद्धा अनुभव येऊन गेलेला आहे. आकाश. काम, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष हे सगळे दोष आकाशतत्वामुळे होतात. त्यामुळेही मानसिक व आंतरिक यातना भोगाव्या लागतात. ह्या सगळे आधी भौतिक तापामध्ये यांची गणना होते. विषाणू, किडे, डास, ढेकूण हे चावून देखील स्वाईन फ्लू, टायफॉइड सारखे रोग होतात. विंचू, साप, कुत्रा चावून सुद्धा कधी कधी मृत्यू येतो. ते सुद्धा आधिभौतिक तापच तो आहे. लग्नानंतर एखाद्या स्त्रीला सासरी सासुरवास होतो, मारझोड केल्या जाते, चोरी लबाडी केल्यामुळे कारावास तिला भोगावा चोरी लबाडी केल्यामुळे त्याला कारावास होऊन शिक्षाही भोगावी लागते. म्हातारपणामुळे स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे एखादी वस्तू कुठे ठेवली आहे याचं स्मरणच राहत नाही. भूतपिशाच, शोक, लहानपणी आई मरणे, तरुण वयात बायको जाणे या अनेक घटनांमुळे जे ताप होतात ते सर्व आधिभौतिक ताप होय. ज्यांच्या संयोगामुळे सुख किंवा अनुकूलता मिळत होती, त्यांच्या संयोगाची सवय झाली होती, पण त्यांचाच वियोग झाला की जे दुःख होते त्यालाही समर्थ आधिभौतिक ताप म्हणतात. कारण आतापर्यंत शिक्षण होईपर्यंत मुलगा माझ्याजवळ होता, पण नोकरी लागल्यानंतर नोकरीसाठी तो परदेशात गेला किंवा मोठ्या शहरात जर गेला तर मला मनाला हुरहुर वाटायला लागते, त्याच्या आठवणीने मन झुरते. हा देखील अधिक भौतिकच ताप आहे. या तापातून जर सुटायचे असेल तर या आधीच आपण पाहिलं होतं की हा जो आधिभौतिक ताप आहे हा पंचमहाभूत आणि जीवांपासून होतात. आणि पंचमहाभूत आणि जीव हे दोन्हीही मिथ्या आहे. असा मिथ्यत्वाचा जर निश्चय मी केला तर मी जगत सत्यत्व भ्रांतीतून सुटू शकते. या जगत सत्यत्व भ्रांतीचा सुद्धा विचार आपण पहिल्याच समासामध्ये केला होता. आणि हा जर निश्चय माझा केला तर बऱ्याच प्रमाणात माझे आधी भौतिक तापसुद्धा कमी होऊन मला कमी यातना भोगाव्या लागतात. त्यानंतर आता समर्थ आधी दैविक ताप सांगत आहेत. माणसाच्या मृत्यूनंतर देहाला ज्या यातना होतात त्याला आधी दैविक ताप म्हणतात.
म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की ॲक्सिडेंट होतात, तर ॲक्सिडेंटनंतर जीवाचा म्हणजे ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याचं पोस्टमार्टम केलं जाते. तर हा सुद्धा आधी दैविकच ताप आहे. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्या शरीराला यातना भोगाव्या लागतात. दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणत आहेत की शुभाशुभ कर्माने जना देहांती येम यातना स्वर्ग नर्क भोग नाना या नाव आधी दैविक श्रीराम. की प्रत्येक माणूस रोज काही ना काही कर्म करत असतो. कर्म केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही. ही कर्म दोन प्रकारची आहेत. एक शुभ कर्म आणि दुसरं अशुभ कर्म. शुभ कर्म आपल्याला सुखामुळे शुभ कर्म आपल्याला स्वर्गसुख देते, तर अशुभ कर्म नरकाच्या यातना हेच फळ मिळते. या यातनांना आधी दैविक ताप म्हणतात. तिसऱ्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, नाना दोष नाना पातके मंदांधपणे अविवेके केली परी ते दुःखदायके येम यातना भोगविती श्रीराम. की अविवेकामुळे माणूस उन्मत्त होतो व निषिद्ध कर्म व पापे करतो. त्यामुळे दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो व ती कर्मे करणारा यमयातना भोगतो. शरीर, संपत्ती, अनुयायी, सत्ता, स्वार्थबुद्धी, दुसऱ्यांच्या जमिनीवर आक्रमण करणे, संपत्ती हडप करणे, अनेक पापे करणे, याशिवाय दरोडे टाकणे, खून, मारामाऱ्या करणे, प्राण घेणे अशी बरेच प्रकारची पापे असतात. स्वर्ग आणि नर्क या केवळ कल्पना आहे किंवा थोतांड आहे असे वरवर मोठ्या सभांमधून सांगणे खूप सोपे आहे. पण माणसांना आचारदृष्ट्या एका चौकटीत ठेवणे व त्यायोगे कौटुंबिक व सामाजिक सामंजस्य टिकवणे अत्यंत अवघड आहे. कारण पापी, भ्रष्टाचारी, गुन्हेगार यांना जर मृत्यूनंतरच्या भयानक शिक्षेचा धाक असेल तरच ते त्या प्रवृत्तीपासून थोडेसे दूर होऊ शकतात किंवा त्यांची प्रवृत्ती कमी होऊ शकते. 8 पासून 12 ओव्यांपर्यंत समर्थ आपल्याला सांगतात आहे की कोणी न्यायनीतीच्या मर्यादा सोडून वागू लागला तर त्या गावाचा प्रमुख त्याला शिक्षा करतो. देशातला जर नागरिक असा मर्यादा सोडून राहायला लागला तर देशाचा त्याला राज्यपाल शिक्षा करतो. राज्यपालाला सुद्धा साम्राज्याचा सम्राट शिक्षा करतो आणि सम्राट न्यायनीतीने वागत नसेल तर त्याला ईश्वर दंड करतो. कारण सम्राटालाही यमयातना भोगाव्याच लागतात. राजनीती सोडून स्वार्थपणे वागू लागल्यामुळे त्याला पाप लागते. पाप साठत गेल्याने मरण आल्यावर त्याला नरकात जावे लागते आणि नरकात गेल्यावर त्याला नरक यातना भोगाव्या लागतात. पण राजाने राजधर्म सोडल्यावर त्याला यम दंड करतो. पण यमाने सुद्धा ही मर्यादा सोडली तर त्याला दंड करण्यासाठी देव पुढे सरसावतात. म्हणून प्रत्येकाने न्यायनीतीच्या मर्यादा सांभाळाव्यात. त्या न सांभाळल्या तर यमयातना भोगाव्या लागतात. म्हणूनच यानंतर 20व्या ओवीपासून तर 25व्या ओवीपर्यंत समर्थांनी नरक यातना काय आहेत याचे वर्णन केलेले आहे. असं म्हणतात की कुंभपाक नावाचा नरक अरुंद तोंडाच्या प्रचंड मडक्यामध्ये असतो. त्यात अत्यंत उष्णता असून फार घाण सुटलेली आहे. त्यात टाकूनच देण्याची शिक्षा त्या नरक योनीमध्ये आपल्याला भोगावी लागते. तापलेल्या तव्यावर उभे राहणे, उकळत्या तेलात हात घालणे, पेटत्या खांबाला आलिंगन देणे अशा अतिशय तापदायक अशा नरक यातना भोगाव्या लागतात. मृत्यू लोकावर बसणाऱ्या यातनांपेक्षाही यमयातना अजूनच त्रासदायक आहेत. म्हणून ते समर्थ सांगतात आहे की उठवेना बैसवेना 25वी ओवी, उठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना या नाव आधी दैविक श्रीराम.
आक्रंदे रडे आणि फुंजे, धकाधकीने निगुजे, झुरझुरो पंजर हो झिजे, ह्या नाव आधी दैविक श्रीराम. त्या नरक यातनेमध्ये उठावे तर उठवत नाही, बसावे तर बसवत नाही, रडायला किंवा जरा शांत पडून राहायलाही अवसर मिळत नाही. इतक्या त्या यातना त्रासदायक असतात. आक्रोश, रडणे, धुसफूस, काकुळतीला येणे, हालचाल न झाल्याने नैराश्य येणे, अशा प्रकारचं हे अधिक दैविक तापाचं स्वरूप आहे. म्हणून समर्थ सांगतात आहे की स्वर्ग असो की नरक असो, दोन्हीही तापच आहेत. कारण नरक यातना तर आपण आत्ता पाहिल्याच, पण समर्थांनी सुख म्हणजे स्वर्ग यालाही ताप म्हटले आहे. कारण स्वर्ग हे तात्पुरते सुख आहे. सुख संपले की पुन्हा पृथ्वीवर यावे लागते व पुन्हा देहात जन्म घेऊन जन्म मृत्यूचा फेरा सुरू होतो. म्हणजे सुखाचे रूपांतर दुःखात होणार, म्हणून सुख देखील तापच आहेत असं समर्थ आपल्याला सांगत आहे. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून जीवाने सुखरूप होणे आणि त्या सुखरूप होऊन समर्थांनी सांगितलेल्या आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक तापातून सुटण्यासाठी सुखरूप होणे हाच एक उपाय आहे असं समर्थ आपल्याला सावध करत आहे. म्हणून आपणही सुखरूप होण्याचा प्रयत्न करूया. समर्थ यश देतील. जय जय रघुवीर समर्थ.